पोर्टल शिक्षक भरतीसाठी रजिस्ट्रेशन करत आहात तर या सिम्पल स्टेप्स पहिल्यांदा शॉर्टमध्ये पाहून घ्यायचे आहेत आणि मगच रजिस्ट्रेशन करायचं आहे. घाई कोणतीही करायची नाही आहे, कारण एखादी चूक तर तुम्हाला पूर्णतः या परीक्षेच्या प्रोसेसमधून बाद करू शकते. मित्रांनो, आपण maharashtrateachers.org.in या वेबसाईटवरती आलेलो आहोत आणि इथं तुम्ही पाहत आहात की खाली स्क्रोल केल्यावरती तुम्हाला पवित्र पोर्टल रिक्रुटमेंट 2025चा टॅब दिसतोय आणि इथं मात्र शिक्षक पदभरतीची निवड प्रक्रिया करण्यासाठी रजिस्ट्रेशन आहे ते सुरू झालेलं आहे. याच्या संदर्भात ही माहिती दिसते. इथं तुम्हाला लॉग इन करायचं आहे. आता मित्रांनो, इथं लॉग इन करण्यापूर्वी पासवर्ड करण्यापैकी प्रथमतः तुम्ही रजिस्टर्डच नाही आहात तिथं, तर तुम्हाला रजिस्ट्रेशन हिअर याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, आता इथं तुम्हाला टेट रोल नंबर आणि टेट रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि चेक द डिटेल्स. एकदा का तुम्ही हे दोन्ही टाकलं की तो पूर्णतः तुमचं नाव, तुमचे मिळालेले मार्क्स हे पूर्णतः डिटेल्स येतात आणि हे तुमचेच डिटेल्स आहेत का हे व्हेरीफाय करायला सांगितले जातात. व्यवस्थित पाहायचं आहे आणि ते झाल्यावरती तुम्ही मोबाईल नंबर टाकून तुमचा OTP टाकायचा आहे. आता मित्रांनो, असं असेल की तुम्हाला OTP येत नसेल, तुमचा मोबाईल नंबरमध्ये काही चेंजेस असतील, तर तुमच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षणाधिकारीचं जिथं ऑफिस आहे तिथं जाऊन तुम्हाला हे चेंजेस करता येऊ शकणार आहेत. अदरवाईज तुम्ही पोर्टलला सुद्धा मेल करू शकता. त्याच्यानंतर कॅप्चा हे करायचं आहे आणि मोबाईल नंबर जपून ठेवायचा आहे आणि हे करत असताना तुम्हाला न्यू रजिस्ट्रेशन करायचं आहे. न्यू रजिस्ट्रेशन करत असताना पूर्ण तुमचं डेट ऑफ बर्थ, नाव, मिडल नेम, सरनेम ॲज इट इज जे तुमचं व्यवस्थित आहे, सिक्युरिटी क्वेश्चन त्याचा ॲन्सर आणि नवीन तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कन्फर्म पासवर्डसुद्धा करायचा आहे. आणि हे जे आहे ते तुम्ही फक्त जपून ठेवायचं नाही आहे, तर कुठेतरी लिहून ठेवा किंवा तुमच्या मोबाईल नोटमध्ये तुम्ही सेव्ह करून ठेवू शकता. आणि मोबाईल फोन नंबर आहे तो असाच ठेवा जो शेवटपर्यंत तुम्हाला मदतीला येणार आहे. आणि अशा प्रकारे तुमचं आता सर्व डिटेल्स टाकून झाल्यावरती पूर्णतः तुमचं हे रजिस्ट्रेशन आहे ते झालेलं आहे. पुन्हा तुम्हाला लॉग इनवरती जाऊन पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तेव्हा मात्र तुम्हाला हा इंटरफेस दिसतो जिथं तुमचे पर्सनल डिटेल्स आणि ॲड्रेस वगैरे सर्व टाकायचे. हे टाकत असताना काही वेळेस तुम्हाला असं होत असेल की गोंधळ होत असेल की परमनंट ॲड्रेस आहे, करस्पॉन्डन्स ॲड्रेस आहे, तर तुम्ही त्याच्या पद्धतीने व्यवस्थित एकदम शांत ह्याच्याने तुम्हाला हे करायचं आहे. डोमासाईल सर्टिफिकेट 14 मे 2025च्या पूर्वीचं असेल तरच अपलोड करायचं आहे आणि कास्ट सर्टिफिकेटसुद्धा 14 मे 2000च्या पूर्वीचं असेल तरच अपलोड करायचं आहे. एक्सेप्ट जर EWS असेल तरच तुम्हाला ही सुविधा मिळू शकते आहे. नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते मात्र तुम्हाला 14 मे 2025 नंतरच असेल तरीसुद्धा तुम्ही ते अपलोड करू शकता. आजच्या तारखेपर्यंत ज्या दिवशीपर्यंत फॉर्म सेल्फ सर्टिफाय आहे त्या दिवशीपर्यंत तुम्ही अपलोड करू शकता. तसंच EWSच्या बाबतीमध्ये आहे. त्यानंतर हॉरिझॉन्टल जी स्पेशल कॅटेगरी आहे ती तुम्ही व्यवस्थित जोडायची आहे, वेदर आर यू ॲप्लिकेबल ऑर नॉट. आणि ते झाल्यावरती तुम्हाला याच्या पद्धतीने जर तुम्ही प्रोजेक्ट अफेक्टेड असाल आणि हे सर्व करत असताना जे तुम्ही लाभ घेणार आहात समांतर आरक्षण आणि सगळ्याच ह्याचा, त्यावेळेस मात्र तुम्हाला हे डॉक्युमेंट जोडावे लागतात आणि त्याची तारीखसुद्धा 14 मे 2025च्या पूर्वीच असायला हवी. आणि ते सर्व झाल्यावरती तुम्हाला इथं डिटेल द्यायचे आहेत. SSC, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन हे सर्वता डिटेल्स तुम्हाला टाकायचे आहेत. परंतु हे टाकत असताना 2 गोष्टी महत्त्वपूर्ण लक्षात ठेवायच्या आहेत. एक म्हणजे माध्यम चुकीचं टाकायचं नाही आहे आणि दुसरं आहे ते म्हणजे तुमचा मेन सब्जेक्ट चुकीचा टाकायचा नाही, कारण जसा हा गुगल फॉर्म भरतो आहे तसाच आपण हा फॉर्म भरत आहोत आणि नंतर फिल्टर करूनच तुम्हाला प्रेफरन्सेस येणार आहेत. त्यामुळे आता कोणती चूक करू नका, जेणेकरून फ्युचरमध्ये कधी प्रॉब्लेम होणार नाही. जर काही उमेदवारांच्यामध्ये माध्यममध्ये जर इश्यू असेल तर BEdचं आणि BAच्या ह्याचं माध्यम पहा मेथड, तेव्हा तुमच्या माध्यम लक्षात येईल किंवा तुम्ही तुमच्या रिस्पेक्टिव्ह कॉलेजशी संपर्क साधा, एकदा भेटून या, सिम्पल तुमचा प्रश्न हा सॉल्व्ह होणार आहे. त्यानंतर तुम्हाला हे PGचे सर्टिफिकेट आणि मार्कलिस्ट हे दोन्ही तुम्हाला इथं अटॅच करायचं आहे. तसंच ग्रॅज्युएशनच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यानुसार तुमचा तो रजिस्ट्रेशन नंबरसुद्धा इथं लिहायचा आहे. आणि डिग्री सर्टिफिकेट जोडत असताना मेन सब्जेक्ट एकदम परफेक्ट निवडायचा आहे, कोणताही टाकू नका. ते झाल्यावरती तुम्हाला DED, BEd, PG, MSc असे सर्टिफिकेट्स इथं जोडायचे आहेत. MSc कंपल्सरी, त्याचबरोबर DED, BEd जे तुम्ही केलं असेल, BPEd केलं असेल ते तुम्हाला इथं जोडायचं आहेत. आणि जर तुमचं सेम BEd असेल तर मात्र मार्कशीट सर्टिफिकेट आहे ते इथं एकत्र करून कंबाईन करून इथं जोडायचं आहे. त्याचबरोबर आता TETसाठी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट स्कॅनिंग हे डॉक स्कॅन हे ॲप वापरू शकता. आणि हे झाल्यावरती हे दोन्ही इक्विव्हॅलंट आहे. एकतर TETचे डिटेल्स टाका किंवा CTETचे डिटेल टाका. 1 ते 5 साठी TETसाठी जो शिक्षक आहे तो एलिजिबल आहे. 6 ते 8 साठी सुद्धा TET 2 पेपर असतो, तसंच CTET 1, CTET 2. परंतु ज्याच्यामध्ये चांगले मार्क्स आहेत ते जर टाकलं तर अतिउत्तम होणार आहे, कारण
दोन्ही टाकावंच असं गरजेचं नाही, पण असेल तर टाकलं तर हरकतसुद्धा नाही आहे. ते झाल्यावरती तुम्हाला जर TET आणि CTT या दोन्ही ह्याच्यामध्ये जर मिसमॅच नावामध्ये येत असेल तर मात्र तुम्हाला या लॉग इनमधून तुम्हाला रिक्वेस्ट करायची आहे आणि तुमच्या प्राथमिक किंवा माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये तुमच्या ओरिजिनल डॉक्युमेंट्ससह जायचं आहे. तेव्हा तुम्हाला तिथून हा इश्यू आहे तो क्लिअर करून दिला जाणार आहे आणि त्यानंतर तुम्ही हा फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर पहा, इथं तुम्हाला सगळं दिलेलं आहे की जर तुम्ही TET पास असाल किंवा CTT असाल तर तुम्हाला हे सर्टिफिकेट आणि मार्कशीट आहे ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. दोन्ही तुम्ही एकत्र कसे अपलोड करू शकता, तर दोन्ही एकत्र तुम्ही PDF करून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इथं अटॅच करू शकता. नंतर पहा, व्यवस्थित आता सेल्फ सर्टिफायच्या आपण लास्ट ऑप्शनपर्यंत आलेलो आहोत. तिथं तुम्ही व्यवस्थित हे सर्व डिटेल्स पाहिलेत का, त्या व्यवस्थित चेक करा आणि सर्व बरोबर असेल तर सेल्फ सर्टिफाय करा. किंवा चुकून जर सध्या तुमच्याकडून सेल्फ सर्टिफाय झालं तरीसुद्धा 29 डिसेंबर 2025च्या पूर्वी तुम्ही पुन्हा अनसर्टिफाय करून सुद्धा करू शकता. परंतु अशी वेळच येऊ नये त्याच्यासाठी व्यवस्थित हे सर्व डिटेल्स भरायचे आहेत आणि ते झाल्यावरती तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र भरायचं आहे. आता याच्यामध्ये सुद्धा बरेच उमेदवारांमध्ये डाऊट्स आहेत. त्याच्यामध्ये जे अनमॅरिड आहेत त्यांना भरणं गरजेचं आहे का, असाही प्रश्न येतो. तर अनमॅरिड आहेत त्यांना काही इथं ते प्रमाणपत्र आहे ते भरणं गरजेचं नाही, परंतु मॅरिड जर असतील त्यांना इथं देणं कंपल्सरी आहे. सोबतच असं आहे की महिलांच्या बाबतीमध्ये नावामध्ये बदल असतो, कधी कधी वडिलांच्या नावामध्ये बदल असतो किंवा कास्ट सर्टिफिकेट वेगवेगळ्या नावानं असतं, असे बरेच प्रश्न येतात. तर मित्रांनो, या चॅनलवरती आपण बालुषा माने या यूट्यूबवरती सर्च केल्यावरती तुमच्या लक्षात येईल की इथंच आपण एक Q&A सेशन घेत आहे, प्रश्नोत्तरीचा हा सेशन घेत आहे, जेणेकरून तुमचे जे छोटे छोटे डाऊट्स आहेत ते सुद्धा सॉल्व होतील. तरीसुद्धा अजून काही डाऊट्स असतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की लिहा, कारण तुमच्यासाठीच आपण हे करत आहोत. आणि ही जी आपल्याला PDF प्रोव्हाइड करून दिलेली आहे ती म्हणजे ॲस्पायर अकॅडमी. ॲस्पायर अकॅडमी ही थर्ड टेटसाठी अगदी कोर्ट केसपासून सोबत असली तरीसुद्धा सध्या त्यांनी नेट सेटचा जो पहिला पेपर ज्यांचे प्रिपरेशन चालू आहे त्याच्या संदर्भात सध्या त्यांनी यूजफुल नोट्स आणि लेक्चर्स द्यायला सुरुवात केलेली आहे. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही तो कोर्स जॉईन करू शकता. आणि बालुषा 10 हा जर तुम्ही वापरला तर म्हणजे हा जर तुम्ही कोड वापरला तर मात्र तुम्हाला त्या पूर्णतः कोर्समध्ये 500 रुपयाची डायरेक्ट सूट भेटणार आहे. बघा, जमलं तर जॉईन करा. मी सुद्धा जॉईन केलं होतं, मला वाटलं कोणाशी तर युजफुल आहे असेल म्हणून मी हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा थोडासा प्रयत्न करत आहे. सगळं बघूनच तुम्ही सेल्फ सर्टिफाय करायचं आहे. पुन्हा एकदा OTP टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा OTP करून झाल्यावरती पुन्हा एकदा कॅप्चा टाकायचा आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपण व्यवस्थित एकदा माहिती भरून झाली की आपला फॉर्म सेल्फ सर्टिफाय होणार आहे आणि मग नंतर तुम्हाला प्रेफरन्सेस सुरू होतील. आस्थापनांना जाहिराती अपलोड करण्यासाठी वेळ दिला जाईल, परंतु आता कोणतीही चूक करू नका. शांत डोकं ठेवून शांतपणे रजिस्ट्रेशन केलं तर हे सिम्पल असणार आहे. जनरली सध्या जे उमेदवारांना शंका आहे ती बऱ्याच प्रमाणात आहे. त्यासाठी टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा. आपण नुकतंच Q&A सेशन घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा बरेच विषय क्लिअर केलेले आहेत. किंवा अजूनही एखादा विषय राहिला असेल तर मात्र नक्की आपण तुमच्याशी त्याच्यावरती आपण फ्रिक्वेंटली आज क्वेश्चन किंवा अजून प्रश्नोत्तराचा सेशन घेऊन तुमचे डाऊट्स नक्की पूर्ण करू. स्टे कनेक्टेड अशाच यूजफुल महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय भारत.